आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होपोनोपोनो प्रेयरचा पर्पज ॲक्च्युली काय आहे. होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट केल्यामुळे आपण काय अचीव करत असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफ कोच आहे आणि होपोनोपोनो प्रेयर वापरून आपण आपल्या लाईफमधले हर्डल्स कसे दूर करू शकतो, आपल्या लाईफमधला आनंद आपण कसा अचीव करू शकतो हे या चॅनलवर आपण पाहत असतो. आणि होपोनोपोनोबद्दलचे आमच्याकडे फ्री वर्कशॉपसुद्धा होत असतात. होपोनोपोनोबद्दल तुम्हाला डिटेल जाणून घ्यायचं असेल, याचे आपल्या लाईफमध्ये कसे बेनिफिट्स होतात हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये तुम्ही या आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. काही दिवसापूर्वी मला डॉक्टर जो विटाले यांच्याकडून होपोनोपोनोबद्दल शिकायला मिळालं. मी खूप ब्लेस्ड आहे, खूप लकी आहे की एवढ्या मोठ्या पर्सनकडून, एवढ्या मोठ्या होपोनोपोनोच्या मास्टरकडून मला होपोनोपोनोबद्दल आणखी डिटेल्स शिकायला मिळाले. जो विटाले, डॉक्टर जो विटाले हे कोण आहेत जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नेटवरसुद्धा सर्च करा. डॉक्टर जो विटाले हे यांनी डॉक्टर ह्युलेन यांच्याबरोबर 10 वर्ष काम केलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर ह्युलेन यांनी होपोनोपोनो इन अ वे डिस्कवर केलं आणि जगामध्ये सगळीकडे पॉप्युलर केलं. आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर जो विटाले यांनी बरीच वर्ष काम केलं होतं आणि त्यांच्याकडून ते बरंच काही शिकले होते. आणि ते जे काही नॉलेज ते शिकले डॉक्टर ह्युलेनकडून, डायरेक्टली डॉक्टर ह्युलेनकडून, ते नॉलेज ते त्यांच्या स्टुडंट्समध्ये पास ऑन करत आहेत. आणि त्यांच्यापैकी मी पण एक लकी स्टुडंट आहे की मला सुद्धा त्यांच्याकडून हे सगळं शिकायला मिळालं. आणि त्यांच्याकडून मला जे शिकायला मिळालं ते मी तुम्हाला आता पास ऑन करते आहे. त्याच्यापैकीच एक गोष्ट म्हणजे होपोनोपोनोचा पर्पज काय आहे, होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करून आपण काय अचीव करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे होपोनोपोनो प्रेयर म्हणजे एक सिंपल छोटीशी प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही दिसायला खूप छोटी आहे, खूप सिंपल दिसते, पण खूप पॉवरफुल प्रेयर आहे. आणि डॉक्टर जो विटाले यांच्या मते ही प्रेयर चॅन्ट करायचा पर्पज हा असतो की आपण युनिवर्सबरोबर, त्या डिवाईन एनर्जीबरोबर एकरूप होत असतो, कनेक्ट होत असतो. ती जी कोणती एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, त्याला प्रत्येकजण वेगळं वेगळं नाव देतात. कोणी देव म्हणतं, कोणी युनिवर्स म्हणतं, कोणी ब्रह्मांड म्हणतं. डॉक्टर जो विटाले त्याला डिवाईन म्हणतात. आणि त्या डिवाईनबरोबर कनेक्ट होण्यासाठी होपोनोपोनो प्रेयर आपण चॅन्ट केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की एव्हरी मोमेंटमध्ये आपल्याला एकतर त्या डिवाईन एनर्जीकडून इन्स्पिरेशन मिळत असतं किंवा आपण पास्ट मेमरीमध्ये असतो. आपलं जे लाईफ असतं हे या 2 गोष्टींवर चाललेलं असतं. पण मोस्ट ऑफ द टाईम 99.99% आपलं लाईफ आपल्या पास्ट मेमरीमधूनच चाललेलं असतं. एखादी गोष्ट असेल की जी आपल्या पास्टमध्ये घडलेली असेल, ती मेमरी आपल्या माइंडमध्ये असते आणि त्या मेमरीवरून आपण ठरवत असतो की ह्याच्यापुढे काय गोष्टी, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत किंवा काय स्टेप्स नाही घेतल्या पाहिजेत, हे आपण त्या मेमरीवरून ठरवत असतो. आणि ही मेमरी जी असते ही आपल्याला आपल्या लाईफमध्ये गाईड करत असते. पण जेव्हा आपण होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करतो तेव्हा आपल्या माइंडमधली ही मेमरी जी असते ही क्लिअर होते आणि आपण प्युअर होतो आणि आपण त्या डिवाईन एनर्जीबरोबर कनेक्ट करतो. आणि जेव्हा हे कनेक्शन होतं तेव्हा आपल्याला त्या एनर्जीकडून इन्स्पिरेशन मिळत असतं. आपल्याला जेव्हा इन्स्पिरेशन मिळतं, एक त्या एनर्जीकडून, युनिवर्सकडून गायडन्स मिळत असतो, तेव्हा आपलं लाईफ फ्लरिश व्हायला लागतं. कारण ती एनर्जी जी असते ती आपल्याला प्रॉपर गायडन्स देत असते. आपल्या पास्ट मेमरीमधून जो काही आपल्याला गायडन्स मिळत असतो किंवा जे काही विचार करून आपण पुढच्या स्टेप्स घेत असतो, ही सगळी आपली मेमरी असते, पास्ट मेमरी असते.
ह्याच्यामध्ये युनिवर्सचा काही हात नसतो. पण जेव्हा आपण होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करतो तेव्हा आपल्या माइंडमधली ही जुनी मेमरी जी असते की ज्याचा परिणाम आपल्या लाईफवर होत असतो, त्या मेमरीच्या अनुषंगाने आपण आजसुद्धा विचार करत असतो. हे सगळं क्लिअर होतं, आपलं माइंड क्लिअर होतं आणि या क्लॅरिटीमुळे त्या डिवाईन शक्तीचा किंवा युनिवर्सचा आपल्याला सपोर्ट मिळत असतो. ते कनेक्शन डेव्हलप होत असतं आणि या स्टेजला जेव्हा आपण येतो तेव्हा युनिवर्स आपल्याला गाईड करत असतो. एखादी गोष्ट करायला आपण इन्स्पायर होत असतो, इन्स्पिरेशन आपल्याला मिळत असतं आणि जेव्हा आपण या आउट ऑफ इन्स्पिरेशननी ॲक्शन्स घेतो त्या ॲक्शन्समधून आपल्याला रिझल्टसुद्धा तसे पॉझिटिव्ह आणि चांगले मिळत असतात. तर डॉक्टर जो विटाले यांच्या मते होपोनोपोनो प्रेयर जी आहे ही चॅन्ट करायचा मेन पर्पज हा आहे की आपण त्या डिवाईन एनर्जीशी कनेक्ट होतो आणि त्या एनर्जीकडून आपल्याला पुढच्या आपल्या लाईफसाठी इन्स्पिरेशन मिळत असतं. आपण मग इन्स्पायर्ड ॲक्शन्स घेत असतो आणि या ॲक्शन्समुळे आपलं लाईफ पॉझिटिव्ह होत असतं, फ्रुटफुल होत असतं, फ्लरिश होत असतं. होपोनोपोनो प्रेयर ही खूप पॉवरफुल आहे, मॅजिकल आहे, ट्रान्सफॉर्मेशनल आहे. आपलं लाईफ ही ट्रान्सफॉर्म करत असते. याच्याबद्दल आणखी डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये या आणि हा फ्री वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि तुमचं लाईफ पॉझिटिव्ह वेमध्ये ट्रान्सफॉर्म करा. आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या ॲटलिस्ट 3 कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यावर तुम्हाला पुढे येणाऱ्या अशाच व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.